मुंब्रा-शीळ मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद, अनेक गाड्या पाण्याखाली। पाण्यातून वाट काढताना 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का। नवी मुंबईच्या नेरूळ मधली घटना, दोन्ही मुलींना रुग्णालयात उपचार सुरू। मुसळधार पावसाने पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरला। पवई तलावाची पाण्याची पातळी 195.10 फूट। पवई तलाव ओसंडून वाहिल्यानंतर नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन। वसई पूर्वेकडे 2 चारचाकी गाड्या नाल्यात वाहून गेल्या। वेळीच गाडीतून उडी मारल्यानं कार चालक थोडक्यात बचावला। कारच्या धडकेनं पादचारी पूलही तुटला। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, कोकणातही दमदार पाऊस। पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार। 3 ते 4 जुलैला कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा। विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट। नागरिकांना सतर्क राहण्याचं आश्वासन। चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळून विद्यार्थ्यांचा मृत्यू। या प्रकरणी चौकशी समिती स्थापन, 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश। मुंबईत गेल्या 3 वर्षात झाडं कोसळून 13 जणांचा मृत्यू। झाडं कोसळण्याच्या घटनेत 3 वर्षात 125 जण जखमी। पालिकेच्या उदासीन कामकाजावर संताप। काल एका दिवसात मुंबईमध्ये कोसळली 30 झाडं। महायुतीचे सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती। महाविकास आघाडीने अर्ज मागे घेतल्यानं एकमतानं बिनविरोध निवड। बिनविरोधाची परंपरा कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचं अभिनंदन। तर निर्भीड आहेत त्यांना अहिर म्हणतात असं म्हणत अहिरांचं कौतुक। हे देह विक्रीला तयार असतील तर गिराईक तयार आहेतच। खासदार फुटीवर राज ठाकरेंची जळजळीत टीका। याचे परिणाम भाजपला सुद्धा भोगावे लागतील असाही इशारा। वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत संपली। HSRP नंबर प्लेट नसल्यास भरावा लागणार दंड। राज्यातील 1 कोटी वाहनांवर कारवाईची टांगती तलवार। आजपासून 6 प्रमुख नियम बदलणार। ITR पासून आधार, पासपोर्ट, बँकिंग व्यवहारामध्ये बदल। पासपोर्ट काढणंही खर्चिक। पेट्रोल डिझेल खरेदीवरील निर्बंध हटवले। 200 लिटरची मर्यादा संपली। पुरवठा पूर्ववत झाल्यामुळे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। कमर्शियल गॅस सिलेंडर 183 रुपये 50 पैशांनी स्वस्त। 19 किलो सिलेंडरचा नवा दर 2930 रुपये। महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना मोठा दिलासा। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कुठलाही बदल नाही। ज्येष्ठ दिग्दर्शिका डॉक्टर विजया मेहता यांचं निधन। वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मराठी रंगभूमीवरच्या एका युगाचा अंत।